तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसं सर्व मी म्हणा कोकणी म्हणून या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या कोकणच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. सो मित्रांनो, आता कोकणात फायनली लावणीला सुरुवात झालेली आहे आणि हे खास दृश्य आपल्या चॅनलवर पाहायला भेटलं आहे. तर आत्ता मी चाललो आहे अक्षरशः जिथे खाली नदीच्या इथं पायर शेतात तिथेच सुरू आहे लावणी. तर तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करतो तर कशाप्रकारे कोकणात लावणी केली जाते, भात लावणी. तर चला, आता मी अंकितासोबत जाणार आहे. पहिलं तर अंकिताला भेटतो, मग तिथून आम्ही दोघं पुढे जाऊ खाली नदीच्या इकडे. तर चला, वेळ न घालवता लगेच जाऊया. आणि तोपर्यंत जो कोकणातील नवीन दृश्य आहे, जो पाऊस पडल्यानंतर मस्त की काय काय ठिकाणी तर लावणी देखील झालेली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे लावणी झालेली आहे मस्त की भात वगैरे लावून झालेलं आहे. बघा कसं भारी वाटतं, एक नंबर रस्ता. आणि थोड्या वेळ म्हणजे गणपतीच्या टायमाला पूर्ण भात येईल, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर चला, अंकिताची आपण पोचलो आहोत आणि आता जाऊया आपण. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण नदीवरती जाणार होतो, पण तिकडं आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला जायचं आहे हनुमान मंदिराजवळ, त्या साईडलाच लावणी सुरू आहे. तर आत्ता हा जो रस्ता आहे, आता जो रस्ता आहे, आपण ज्या मागच्या वेळेस तिकडे नांगरणीसाठी आलेलो तोच रस्ता आहे. बघा तिकडे थोरला बांध आहे आणि ह्या साईडला लावणी देखील सुरू आहे. म्हणजे आव्हान काढतात पहिलं तर थोडा ॲडव्हेंचर करत जायला लागेल, कारण का रस्ता नाही आहे प्रॉपर. मस्त की बघा पाण्यातून जायला लागेल आपल्याला. पाय वरती घेतो, पाय म्हणजे याचे लेहंग्याचे पाय. एक तर मित्रांनो, माश आपण तिकडे होतो. आता आपल्याला मस्त की याच्या गोणे ठेवल्यात, पोद्या ठेवल्यात मातीने भरून, त्याच्यावरून जायचं आहे. आणि जो हा सिनेरी आहे एक नंबर आहे. या साईडला काय काय लोकांची लावणी तर झाली आहे. त्याचबरोबर हा जो रस्ता आहे तो भारी आहे. आपल्याला कोकणात असेच रस्ते पाहायला भेटतात. हा बघा, हा ब्रिज आहे, एक नंबर वाटतं आहे. काय व्ह्यू येतं यार. का या साईडला लावणी झाले पूर्णपैकी, त्या साईडला आव्हान काढतात सर्व लोक. आणि आपल्याला तो मंदिर आहे, तर बघा तिकडं मंदिर आहे, तिकडे जायचं आहे. चलो, तर मित्रांनो, आपण हनुमान मंदिराजवळ पोचलो आहोत आणि इथं खूप सारे लोक आहेत जे की लावणीचे काम करत आहेत, जसं की आव्हान देखील काढत आहेत. आणि आय थिंक आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. हे बघा, हे बघा हनुमान मंदिर. हे बघा, हे आहे हनुमान मंदिर आहे. त्या साईडने बघा का तुम्हाला, इकडनं दर्शन होईल तुम्हाला. हे बघा इकडे आतमध्ये हनुमान मंदिर आहे आणि इकडेच पाठीमागे आपल्याला जायचं आहे. इकडे सुरू आहे लावणी. तर तिथे काका पहिलं तर चिक्कल करून गेलं मस्तपैकी, जेणेकरून भात इझिली लावता येईल. ते बघा एकदा झूम करून दाखवतो आपण. बघा, तर मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहोत जिथे आपल्याला लोकेशन दिलेली, तिथे म्हणजेच हनुमान मंदिराच्या इथे. तर आत्ता सध्या तर चिखल करण्याचं काम सुरू आहे आणि एक साईडला लावणी देखील सुरू आहे. त्या साईडला काकी आणि समीक्षा भात लावणीचं काम करत आहेत. तर अक्षता कुठे दिसत नाही आत्ता, बघूया कुठे आहे. तर मित्रांनो, फायनली आपण शेतात पोचलो आहे. तर आत्ता चिखल करण्याचं काम सुरू आहे, त्याचबरोबर भात लावणी देखील सुरू आहे एक साईडला. आपण आता पुढे जाणार आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी. हा बघा, आता मी तिकडे जातो आहे मला दाखवण्यासाठी. इकडनं अजून चांगलं वाटेल असं मला वाटतं. तर मित्रांनो, आपण ह्या साईडला बसलो आहे आणि या साईडला आज अवन काढून ठेवलेलं आहे, म्हणजेच मोठे काढून ठेवलेलं आहे. त्या साईडला हा बघा भात आहे पूर्ण, आणि त्या साईडला देखील आहे. आणि या साईडला चिखल करण्याचं काम सुरू आहे. आणि एक साईडला परत भात लावण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला पूर्ण आधी प्लेन सरफेसला जाऊ दे, मग तुम्हाला प्रॉपर शूट दाखवतो.
तर मित्रांनो आता अक्षदा आला आहे आणि आता अक्षदा नांगर देतो आहे. तर बघूया आता. तर आता अंकित दाला एक खेकडा दिसला आहे. तोच पकडण्यासाठी अथर्वजी जातो आहे. बघूया सक्सेसफुल भेटतो आहे की नाही. मोठा आहे, पकडणार आहे. खय आहे. तर अथर्वबाई खेकडा पकडतो. काय माहिती, मला नाही वाटत पकडत. कुठं आहे. हाय त्याच्या हाताखाली आहे बघ. पकडला. तर बघूया भेटतो का अथर्वला. अथर्वला चावल मला वाटतंय. नाही पकडला ना गडी. दाखव दाखव. शिकला गडी. दाखव. कुठं टाकणार की मारणार होतं तुला. त्याला घेऊन जाणार. आत्मा करणार नाही असं नको बोलायला. तर आता अथर्व त्याला बघा, घेऊन हात जाणार. खेकडा भेटला अथर्वला. बघू बघा. शकता एक चावला गडीला. किती होते पर्सेंटाईल. एवढं असतात. हां बरोबर.
बाई बाई. तर मित्रांनो आता अत्तरवणी घेतला नाही, आता झालाय चिखल करून तसं आणि आता सोडायचं. आता बघूया अत्तरव कसं करताय. अरे अत्तरव आवा नाही की अत्तरव ये तूने क्या किया ये देखो. अत्तरव जाऊ दे पुढे. चला रे. अथर्वचं ऐकत नाहीत पण. चल चल आगे चलो भाई. हाड काय हा हा. तर नवीन नांगरी आपला जोमात आहे एकदम. थांब थांब प्रेशर आला. चल आता अक्षय आता ट्रेन कर त्याला आधी सांग कसा न्यायची. तर फायनली अक्षयाने सांगितला बैलांना बैल ऐकला आपला शिकार करायला सुरुवात केला नाही पण अथर्व वडत नेतात. नांगराला वडत नेतात इकडे. चला आता चिखल करून तर झालाय आणि आता सोडतात बैल. पाणी होतं आंघोळीला जाते आता. बघा चिखल किती उडाला बघा त्यांच्यावरती, कारण की चिखल करताना त्यांची शेपट्या पण लांब लांब शेपट्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अंगावरती उडाला आहे चिखल. आणि पाऊस पण नाही आला जेणेकरून ते अंघोळ करू शकतात. तर पाऊस आला असता तर चिखल निघून गेला असता, पण अजून जोरदार पाऊस आला नाही. बघू शकता वरती ढग तर धरले थोड्या वेळात. मला वाटतंय की जोरदार पाऊस आहे. रात्र बघू शकता मोठा नेऊन देतोय आता. बिचारा नांगर धरून थकला आणि इकडे आता नांगरामधून बैल काढलेले आहेत. आता झोपड पण काढलं जातं. हा शांत आहे वाटतं इकडचा. मारत नाही ना हा मारतो. तर हा बैल शांत दिसतो तसा नाही मारतो. हो का बाजूला हो नाही. तर बैलांना मुक्त केलेली आहे आता. त्यांना जरा आंघोळ घालायला नेणार आहोत. त्याला त्याची पण व्हिडिओ चला बैलांना आता. तर मित्रांनो फायनली चिखल करून झालं आहे आणि आता बैलांना घेऊन मस्त की बैलांना आंघोळ करणार आणि जो चिखल लागला ना तो चिखल पूर्ण काढणार आणि वाड्यात येणार. तर चला बघूया आपण. तर मित्रांनो आपल्याला इथंच बैलांना आंघोळ करायचं आहे. हा बघा पाणी पण जसं स्वच्छ आहे. ह्या साईडचं गदूळ आहे, कारण का जो शेतीची कामं सुरू आहेत ना त्याच्यामुळे इकडनं पाणी गदूळ येतं आहे. बघूया कशा प्रकारे बैलांना आंघोळ घातली जाते. लात मारणारा कोण आहे तो? अक्षय तिकडे फायटिंग करतोय तो. अक्षयाला फायटिंग वाला बैल आहे वाटतं तो. हा फायटिंग वाला बैल आहे.
येत नाही का? तर अक्षादा पण त्याला आंघोळ लात मारणार कुठला आहे तुला? हाच आहे का? अक्षादाने लात मारणाऱ्या बैलाला घेतला आणि हा एकदम साधा बैल मुंडी हलवतो मुंडी हलवणारा अथर्वकडे आहे. अथर्व बैलांना पण एकदम मस्तपैकी चकाचक धुवून घेतो. नसते सजवत. हां? शिंग धुतोय गडी. गँग नाही गँग करेल तुला. ए गप रे नीट कर. कशाला मस्ती करतोस याची? वरती बस आहे त्यावर तेवढ्याच वेळात दम नाही आहे तुझे. तो बसेल खाली काय? मला नेल तुला पाडेल मला तरी वाटतंय तो जर तू बसलास त्याच्यावर. तर इकडं आषाढ तर पूर्ण धुवून झाला बैलाला. आषाढने पूर्ण बैलाला धुतला तरी आपला अथर्व बघा एकदम चकाचक केला. तरी आपला अथर्व अजून एका बाजूचाच त्याला केला नाही. उगाच शिंग मोठी धुवत होता. शिंग धुवायची एवढी गरज नव्हती कारण शिंगांवरती एवढा अरे हा पडतोय गडी. चष्मा पाड. मागून धू जर काकाने बघितली नसती ना खैर नसती. आज आला टाकायचा अक्षय तू पण त्याला पण चूक कर. तो बघ देख सकते हो हो गया है पूरा क्लीन. आणि इकडे अथर्वचा बैल तेवढा राहिला अजून. अथर्व काय आपला आरामात काम करतो. त्याला माहिती आहे अक्षराबच येणार आहे इकडे पण. तर एका बैलाचं सर्व्हिसिंग झालेलं आहे. सर्व्हिसिंग कंप्लीट. त्याच्यावर घाण आहे ती जरा पाणी होतो. पकड इकडे जरा. हा उडवू नको. टोपरा बांधलेला आहे ते टोपरे पण काढले जातील थोडा वेळा जेणेकरून त्यांना आता गवत वगैरे खायला लागतं खुराक म्हणून. आणि तिकडं बघू शकता जो अथर्वनी बैल घेतलेला त्याला अजून काय धुवून झाली नाही. आता अक्षादा गेला त्यामुळे लगेच कंप्लीट केला त्यांनी. अथर्व आपला कामचोर लगेच काय करत नाही काम. हा जरा नटखट बैल आहे त्यामुळे जरा आता चालला वाड्यावरती नेता काय? आता वाड्यात नेता दादा त्यांना बघू शकता. गडीचा आलेले वाड्यावर चालले. आता आराम करण्याची वेळ झाली. आपण थकलाय बैल बघू शकता. पुढेच वेळ आता. तर चला आता जाऊया इकडं वाड्याकडे. आपण तर मित्रांनो आता निघालो आहे आम्ही बैलांना घेऊन वाड्यावरती. तर इथून पुढे काय होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्हाला समजेल. आणि आता जोरदार पाऊस आला आहे आणि मी हा साईडला आलेलो छत्री घ्यायला. मी वाचलो अंकिताला आता छत्री द्यायला लागेल मला लवकरच. याची छत्री मला तर पहिलं पाय धुवायला लागेल. चला लवकरच जाऊया. कुठे अंकितदा? वेर इज अंकितदा? हे अंकितदा वेर आर यू? वेट फॉर मी आई कमिंग. हम बच गए अभी हम जाते हैं. तर मित्रांनो ही जागा ओळखलीत का? हे बघा ही जागा ओळखली असेल तर मी मला माहिती आहे. आपण मागच्या वेळेस जेव्हा फोड नांगरणीला त्याचबरोबर बेर नांगरणीला आलेलो या साईडला. आपण ज्या वेळेस लावणी सुरू होती तेव्हा माझं कॉलेज सुरू होतं त्या कारणाने मला यायला जमलं नाही. पण आत्ता तुमच्यासाठी खास मी आलो आहे. आणि रिअली सांगू तर माझा उद्या पेपर आहे आणि माझा काहीच अभ्यास झाला नाही आहे. तर आता बघूया कसं होतं आहे. हे बघा पूर्ण लावणी झालेली आहे. आणि त्याचबरोबर मी काल नाचणीत गेलेलो त्या साईडला पण लावणी सुरू होती. त्याचे ब्लॉग आपल्या चॅनलला नक्कीच पाहायला भेटतील. पण बट स्टील आत्ता आपण बैलांना घेऊन वाड्यात चाललो आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एका ब्लॉगमध्ये म्हटलं इकडनं खूप सारं पाणी जात असतं पण सध्या पाणी ते कमी आहे कारण पावसाचा जोर सध्या कमी आहे. पाणी मस्त आहे बघा. ये देख सकते हैं दोस्तों पाणीवारी आहे. फायनली आपण आलो आणि यो. तर गाईज लोकेशन आठवते का? आपण मागच्या वेळेस उन्हाळ्यात
या लोकेशनला आलेलो. तुम्हाला साईड बाय साईड मी दाखवतो ती क्लिप, पण सेम अँगल दाखवता नाही येणार. हे बघा साईड बाय साईड मी तुम्हाला दाखवतोच ही क्लिप. हे बघा उन्हाळ्यात कसं असतं आणि पावसाळ्यात कसं असतं. हा बघा अत्तरबाईंचा वाडा आहे या साईडला. तर अथर्व भाई यांचा बघू शकता वाडा. आतमध्ये लाईट पण आहे. बघितला आणि पण मागच्या वेळेच्या आता आपण ह्या साईडला चाललो आहे. या साईडला पण एक वाडा आहे त्यांचंच. आता इथे आपण बघूया जो बैलांचा का डॅमेजेस पेंडा आहे तो व्यवस्थित दिला आहे की नाही, की पुरेसं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आम्ही जात आहोत. तर बघूया आपण. तर ये देख सकते हे. तर यांना पण तिकडं पाणी घातलं नाही अक्षरानं, आता प्यायला दिला नाही. आता याला पण द्यायला लागेल. बिचारा बघायला लागला एकदम निरागस. निरागस चेहरा दाखवतोय. शिंग पण विचित्र आहेत जरा. काय रे मारतायत तगडी बैल आहे. हो काय मारतात पण निरागस चेहरा दाखवतात. अत्तरवाला मारतात. अत्तरवाला सगळीच मारणार. कड मार याला. उडव याला. तो हात लावून देतो. हा नाही मारत. असं उडवणार डायरेक्ट बाहेर गेला पाहिजे अत्तर्व. ए कशाला नखरे करतोयस त्याच्यासोबत. अशीच खेळायची मग. उडवला ना. एवढी पॉवर आहे ना त्यात उडवायची की जाशील तू 12च्या पॉवर. तर गाईज आता आपण घरी बसलो आहोत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का महत्त्वाचं आहे ते. आणि आता सध्याचा ब्रेक झाला आहे, म्हणजे आता थोड्या वेळ ब्रेक होईल. आपण तुम्ही बघितलं असेल की आपण बैलांना घेऊन त्यांना आंघोळ घातली आणि वाड्यात सोडली. तर नंतर मग थोड्या वेळ मग थोडा ब्रेक येतील जेवणाचा. त्यानंतर मग परत लावणीचं काम सुरू होईल. असंच शेतीची कामं सुरू राहतील. तर लवकरच आटपेल त्यांचं काम आणि मग ते पण फ्री होतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर गाईज सबस्क्राईब करा.